तर टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जीच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे। मुंबईच्या माहीममधून राजाराम रेगे या नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। मुंबईच्या माहीममध्ये कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतंय। 26/11च्या हल्ल्यावेळी राजाराम रेगेचं नाव देखील समोर आलं होतं। डेव्हिड हेडलीच्या संपर्कात असल्यानं राजाराम रेगेची चौकशीही झाली होती। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतो आहोत की टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जींच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे। राजाराम रेगे असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर सध्या आपल्या सोबत आहे। कृष्णा, काय अधिक अपडेट? कृष्णा, जर आवाज आमचा पोहोचत असेल आपल्यापर्यंत तर मुंबईमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। राजाराम रेगे यांना अटक करण्यात आली आहे। काय अधिक अपडेट आहे? काय कारवाई करण्यात आली आहे कोलकाता पोलिसांकडून? मनीष, आपण पाहतो की काल कोलकाता पोलिसांचं एक पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं होतं आणि माहीममधून राजाराम रेगे याला अटक करण्यात आलेली आहे। टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकातामध्ये निवासस्थानाची रेकी केल्याचा आरोप राजाराम रेगेवरती आहे आणि तो काही दिवस कोलकातामध्ये वास्तव्याला होता। त्यांचा अभिषेक बॅनर्जी यांचा आणि त्यांच्या पीएचा फोन नंबर सुद्धा त्यांना मिळवलेला होता आणि सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग एक मोठं सुरू होतं असं कोलकाता पोलिसांचं म्हणणं आहे। 26/11च्या हल्ल्यामध्ये डेव्हिड हेडली जेव्हा मुंबईमध्ये आलेला होता आणि त्यानं काही ठिकाणांची रेकी केलेली होती, त्यावेळी तो राजाराम रेगेला भेटलेला होता आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी राजाराम रेगेची सुद्धा चौकशी केलेली होती। त्यामुळे राजाराम रेगे कोलकात्यामध्ये वास्तव्यास राहून काहीतरी मोठं घातपाताचं षडयंत्र रचत होता असं कोलकाता पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच कोलकाता पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून काल मुंबईतल्या माहीममधून अटक केलेली आहे। मात्र येत्या काळात या सगळ्या प्रकरणामध्ये राजाराम रेगे नक्की कुठलं षडयंत्र रचत होता आणि तपासामध्ये काय काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल।